आज तुमच्या कुटुंबातील सदस्य उपनगराधीशपदी विराजमान झालेला आहे. काय भावना आहेत? एक पाणी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून तुम्ही पहिल्या काही काळामध्ये परिचित होता. आज उपनगराध्यक्ष पद तुमच्या घरात मिळते. या ठिकाणी उपनगराध्यक्ष मिळाले याचा सार्थ अभिमानी आहे, आनंदी आहे. आणि त्याचबरोबर हे मिळण्यापाठीमागचं सातत्यानं या आटपाडी तालुक्याचा विकास झाला पाहिजे ही भूमिका घेऊन एक विचार या ठिकाणी नागनाथांना असतील आणि त्यांच्याबरोबर सगळ्या चळवळीतनं केले. आणि आटपाडी नगरपंचायत सुद्धा ही पहिलीच निवडणूक आहे. आणि ज्या पद्धतीनं पहिल्यांदा आपण मुलगा आपलं मूल शाळेत घालतो आणि चांगली शाळा, चांगला शिक्षक आणि चांगलंही बघतो, तशा प्रकारचं या निवडणुका जरी झाल्या तरी अटीतटीच्या निवडणुका झाल्या, पण मतदारांनी चांगले या ठिकाणी नगरसेवक निवडलेले आहेत. युटी जाधव सरांच्या रूपानं एक चांगला शिक्षक या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे धुरा दिलेली आहे. आणि याबरोबर भाजप, शिवसेना आणि आमचे तीर्थक्षेत्र विकास आघाडी वेगवेगळी लढली. पण इलेक्शन लढत असताना वैचारिक याच्यावरती जरी झालं तर निवडणुका झाल्यानंतर विकास हेच ध्येय डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे. आणि विकासाच्या पाठीमाग भूमिका असल्यामुळे सातत्यानं आपण या ठिकाणी एक चांगला विचार केला की बापूसाहेब आणि आमदार साहेब गोपीचंद पळसाहेब आले आणि त्यांनी सांगितले चांगल्या विकासाचा आपण विधायक कामासाठी एकत्र येऊया. आणि त्यांना सांगितलं आपण चांगल्या विचारासाठी एकत्र काम करूया. आणि म्हणून आज माझ्या सुनबाईची उपनगराची निवड झाली. तसेच संगम डोंबे यांचे सुकृत नगरसेवक झाली. या दोघांचे मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर या 17 नगरसेवक आणि आमचे 18वे नगराध्यक्ष यांचेही या निमित्ताने मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि त्यांना या पुढच्या भावी वाटचालीस आटपाडी शहराच्या अनेक समस्या आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक कामं आहेत, लोकांच्या नागरिकांच्या अडचणी आहेत आणि त्या त्यांनी चांगल्या प्रकारे सोडवाव्यात या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं आणि शिवसेनेनं दोन्ही पक्षांनी माझ्या सुनबाईची बिनविरोध निवड केली. दोघांचंही मी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि त्यांचा भावी वाटचाली त्यांच्या कार्यात शुभेच्छा देतो आणि थांबतो.